वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज थोडी तब्येत खराब असल्याकारणाने भाजी पोळी खावंसं वाटत नव्हतं, तर म्हटलं थोडं वेगळं बनवूया. त्याच्यासाठी मी आज घरगुती पद्धतीने पराठे बनवले. ते पण कशाचे? तर कांदा आणि पत्ताकोबीचे. अगोदर कांदा आणि पत्ताकोबी चांगले बारीक चिरून घेतले आणि थोडं थोडं मीठ घालून त्यांना मिक्स करून घेतलं. मीठ याच्यासाठी घातलं की आपण कांद्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघायसाठी, आणि पत्ताकोबीचंही तसंच मीठ घातलं तर त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल म्हणून. आता दोघांना चांगलं मीठ लावून सोळून घेतलं. आता 5 मिनटं यांना रेस्ट करायला ठेवून देऊया. 5 मिनटं झाले की आता आपण एका याच्यात आपण मस्त कांदे हे पिळून घेऊया. त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पण निघून जाईल आणि मग कांदे हे एकदम सॉफ्ट होऊन गेलेले होते मीठ टाकल्यामुळे. कांदे असे बारीक असं चांगलं पिळून घेऊया. कांदे बारीक चिरलेले होते त्यामुळे एकदम छान असे सॉफ्ट पण होऊन गेले आणि मीठ टाकल्यामुळे त्यातलं एक्स्ट्रा पाणी हे पण निघून गेलं. आता पत्ताकोबीचं पण आपण तसंच करूया. एकदम छान असं पिळून घेऊया, त्यातलं एक्स्ट्रा पाणी पण निघून जाईल आणि पराठे बनवायला अडचणही येणार नाही. कांदा आणि पत्ताकोबी दोघं पिळून झाले की त्यात आता आपण मसाले घालूया. जाड कुटलेली चटणी घातली. तुमच्याकडे जर जाड चटणी नसेल तर बारीक चटणी पण घातली तरी चालेल. आणि याच्यात आपण धने आणि बडीशोपची जी जाडसर पावडर केलेली होती ती अर्धा चमचा घालूया. आपल्याकडे जर आमचूर पावडर किंवा चाट मसाला असला तर तोही तुम्ही घालू शकता. आणि मसाले घालून मिक्स करूया. मीठ याच्यात अगोदरच आपण घातलं होतं त्यामुळे मी मीठ घातलं नाही. आता जे कणिकचे मी चपात्या केल्या होत्या त्यातले मी 2 गोळे बाजूलाच काढून ठेवल्या त्या. आता आपण चपाती कसं लाटतो सेम चपातीसारखं लाटून घेऊया. पातळ असं लाटायचं आहे, जास्त जाड लाटायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे आपण चपाती ही लाटून घेतली. आता याच्यात जे पत्ताकोबीचं आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते पसरून घेऊया. बारीक असं पूर्ण चपातीवर मिश्रण पसरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण पसरून घेतलं आहे. आता याला आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्या. आता यांचे रोल करून आपण तयार करू. एक रोल झाला की लगेच दुसरा रोल त्याच्यातच करायचा. थोडं दाबून करायचं म्हणजे जेणेकरून छान रोल तयार होता. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व पूर्ण मिक्स करून एक रोल तयार केला आणि याला आता हाताच्या साहाय्याने प्रेस करून घेऊया. जेणेकरून हा जो आपण रोल तयार केलेला होता तो चांगला जॉईन व्हायला पाहिजे, म्हणजे आपला जो पराठा आहे तो छान लच्छेदार होईल. हे बघा, थोडंसं कोरडं पीठ गव्हाचं टाकून मस्त पातळ असं लाटून घेऊया. अशा पद्धतीने झटकेपट होणारा हा पराठा आहे. तुम्ही टिफिनला मुलांना दिला तरी चालेल. आणि कधी कधी आपल्याला मूड नसतं की या भाजीपोळी खायचं नाही आहे, नुसतं पराठा खायचं आहे, तशा वेळी आपण असं पराठा बनवून खाल्ला तर एकदम उत्तम. आता मी बटर लावून घेतलं तव्याला आणि पराठ्याला वरतूनही थोडंसं बटर लावून दिलं. बटर लावून छान क्रिस्पी असे होस तर आपण शेकून घेऊया. दोघं साईडनं छान शेकून घ्यायचं. परत थोडंसं बटर लावलं आणि छान असं शेकून घेतलं. मुलं असे पत्ताकोबी खात नाही. आपण जर अशा पद्धतीने जर करून खाऊ घातलं तर मुलं एकदम आरामात खातील, कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. पण आपण जर पत्ताकोबीची भाजी दिली तर ते खात नाही. हे बघा, अशा पद्धतीने छान क्रिस्पी असा पत्ताकोबीचा पराठा आपला तयार झालेला आहे. त्यात मी थोडी कोथिंबीर वरून घातली होती. तुम्ही जेव्हा आपण रोल करतो तेव्हाही घातली तरी चालेल. अशा प्रकारे आपला पत्ताकोबीचा पराठा झाला. त्याच पद्धतीने मी परत दुसरं एक चपाती लाटून घेतली आणि त्याच्यावर कांद्यांचे जे आपण मिश्रण तयार केलं होतं त्याचे आपण पसरून दिले आणि स्लाईस करून घेतले. त्यांनाही सेम करायचं, रोल करायचा, एकात एक रोल टाकत जायचं आणि प्रेस करत जायचं. हे बघा, आता याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करणार आहे. याच्यात आपण थोडीशी ऑप्शनल म्हणून तीळ पण घालू शकतो. आता थोडं कोरडं पीठ लावून बारीक असं लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचे, जास्त प्रेस नाही करायचं. हलक्या हाताने लाटलं म्हणजे जे आपले हे लच्छे किंवा आपण जे रोल केले होते ते एकदम छान असं
फ्राय झाल्यानंतर मस्त असे मोकळे मोकळे होतात. हे बघा, अशा पद्धतीने मी आता वरतून थोडीशी तीळ टाकली, पांढरी तीळ, आणि मिक्स केला. आता तव्याला परत थोडंसं बटर लावून घेऊया आणि पराठा टाकून घेऊ. पराठा हा छान क्रिस्पी होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा, म्हणजे शेकून घ्यायचा आहे. हे बघा, इकडच्याही साईडने थोडा बटर लावलं आणि पसरवून दिलं. दोघे साईडने मस्त हा पराठा हा छान शेकून घ्यायचा आहे. एकदम झटकीपट होणारा पराठा आहे. जास्त वेळ वाया न घालता आपण टिफिनलाही देऊ शकतो किंवा आपला मूड नसला तर आपण घरी बनवून खाऊही शकतो. हे बघा, दोघं साईडने छान क्रिस्पी असा मी शेकून घेतलेला आहे. छान शेकून घ्यायचा आहे. झाला मग आपला कांद्याचाही पराठा. आजची रेसिपी कोणाकोणाला आवडली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला व्हिजिट करा. धन्यवाद. या सर्वांनी पराठे खायला.